वेळ झाला बाई भाऊजी बी येईना बाई. हो भाऊजी अहो किती वेळ वाट बघायली मी. या ना लवकर. किती वाट बघत दिवस उतर मला जायचंय घरी लवकर या. किती वाट बघायची हो. हा इथंच आहे कोटापासून. हा या. काय बाई काय ना काहीतरी गोंधळच होईन बाई. लवकर यायचं तर काय बाई हे. कुठं दिसना बाई आणखी. बाई मला हातात थरथर कापायला लागले बाई. आलो आलो. ओ आव किती वेळ हो. द्या लवकर. दम लागलं की मला किती. दम लागला इथं मी किती वेळची वाट बघायला. तुम्हाला माहिती बरं वहिनीला कशी सवय म्हणून वहिनीला दम निघत नाही. कुठे का तुम्ही सवय लावली देऊ फोडून. नको हे दारा हे नसते खात नाही असलं पाणी. हो हे आणि तुम्हाला चांगलं असतं. तुम्हाला माहिती नाही मी हेच खाते फक्त. आता नाही हात हात लय भारी वाटायला. आता नाही हातात वगैरे. थांबा मला ह्याचा आनंद घेऊ द्या नंतर बोलू. भाऊजी मला एक खाता पिता येत नाही. पण हात थरथर करतात की. हात थरथर करतात ना. फक्त मला काय आहे ना म्हणजे चव बघू वाटते. आता लय भारी वाटायले भाऊजी मला. बघा आता दिसत तर नाही ना भाऊजी कुठं लागलेलं. घरी गेलं की मी दिंडीच आहे मग. आधीच तर घरच्यांना लपून सांगताना फिंगताना बरं भाऊजी एखादी बार. भारी वाटायला आता मला. लवकर येत जरा जरा भाऊजी. इतकं जाऊ पळत आलो डोंगरावरून पळत. मग तुम्हाला बोललं की पटकन येत जा ना. तुम्हाला माहिती बरोबर रोजची सो म्हणून काय येतं एवढं बी नसतंय. मग आता तुम्ही हिंडतात फिरतो तुम्हाला दुकानात आणता येते मला तशी आणता येत नाही ना. मग पटकन येतं. आता उद्या ह्याच टायमाला इथं बसून मी काय उद्या पटकन आणून मग फोन करायची गरज पडून देणार. वहिनी हा तुम्ही लय जीव लावतो मला. कुणावर. गुटक्या. हा गुटखा तर माझा जीव झालाय. आता तुम्हाला काय सांगायचं बाई. गुटखा नाही तर आपलं जीवनच संपल्यावर नाही बघा भाऊजी आता. आणि तुम्ही सवय लावली. आणि आता तुम्हीच मला द्यायची आणून रोज. तुम्हाला लय आवडत काय गुटखा. हा लय आवडतं मला गुटखा. तुम्ही सोडितात का कोणाला. त्या खालच्या चिंगीला. नाही मग मी कसं गुटखा सोडीन मग. मग मला मी तसं जसं तुम्हाला चिंगी आवडते का तसं मला गुटखा आवडतो. मग बघा चिंगीसारखा माझा गुटखा आहे. जसं तुम्ही चिंगीला नाही विसरू शकत तसं मी गुटक्याला नाही विसरू शकत. त्याच्यामुळं जसं चिंगीला बघायला जातात ना तसं मला गुटखा बी आणून देतो. लक्षात ठेवायचं उद्यापासून आता. मला सांगायची गरज नका पडून दे जाऊ भाऊजी. नाहीतर एखादी बार घरच्यांना माहिती झालं ना डायरेक्ट तुमचंच नाव सांगू. घरचे म्हणते कशाला आता पाय थरथर कापले. त्यामुळे मी काय करते इथं कोट्यात बसते आणि ती खाते. मग तेव्हा हाताची थरथरी मग माझी बंद होती. मग तेव्हा घरी जाते. माहिती तुमचंच नाव येत असते मला काय नाही. चला भाऊजी मला जावं लागेल. गुटखा खाल्लाय तर लय भारी वाटायले बघा मला. आता लय भारी वाटायले. आता घरी जाते मस्त तोंड पिंड धुते. गुटख्याचा कोणाला वाचतो द्यायचा बाई घरातल्या आमच्या आणि तुमचे भाऊ तर लय ते म्हणते
भाऊजी मला ना आता घरी जावं लागेल मस्त कोण कोण धुवावं लागेल मला गुटख्याचा जर का वास आला माझी चक्कीच आहे तुमच्या भावाला तर लय वास येतो तुमच्या भावाला हो गुटख्याचा वास किती नाही लागलाय माझं लय चतुर आहे काय सांगायचं माझ्या तोंडा खंडाला नाही लागत चला आता काय फ्रेश झाले मी आता भारी वाटायला मला धरा हे तुम्हाला येईल कामाला आणि हे झाले माझं काम मला पण फ्रेश करा की सुन बाई. जसं की तसं काय आवाज काढतात ते आमच्या म्हाताऱ्यासारखा हा? नाही मला हा? आता गुटखा खायचा राहिला होता का तुला नाही इकडे पारसात येते नखरे करतील मग ते गुराला खायला टाकायला चालले शेण काढायला नाही मामा, हे चालले काय टाकले ना गुराला गुराला पाणी पाजायला चालले आणि इकडे येऊन पोराला तिकडे टपरीवरून गुटखा आणायला लावती नाही. गुटखा खाती तुला काय अक्कल फिक्कल नावाची गोष्ट राहिली का नाही नाही मामा, नाही नाही कुठं कुठं हा? आणलंय गुटखा हो भाऊजी हे गुटखा कोणी खाल्लाय ए कारक्या तुला लाज लाज वाटते का बासुराला सवय लावतो गुटख्याची इतका बिन लाजा कसा आहे तुला जार वाळा काही याला गुटखा आणून देतो नखरे करतो स्वतः नाही, गुटखे मी खातो कुठं खाल्लं दात हो? की सगळे ते घाण झाले ना त्यांनी भाऊजीने खाल्लं मी अरे. खाल्लं हा, इतकं नालायक मला तो हे जरा नाच मजा मोकार सोडला आहे बापानी नालाय कोणी करतं आईला काय बावळपण आहे तुला तर अक्कलच नाही रे खुशाल गुटखा खाते इकडं म्हणते मी लय इकडं गोराकडे इथे खायला टाकते तुला काय तुला काय अक्कल फिकल नावाची गोष्ट ऐकणार आहे खुशाल गुटखा खाती बिनलाच्या सारखं हा थांब तू बघतो धोरण